नमस्कार. गेल्या 1.5 वर्षापासून ज्या घटनेची अनेकांना प्रतीक्षा होती ती आज अखेर सुफळ संपूर्ण झाली असं म्हणावं लागतंय. ऑपरेशन टायगर. शिवसेना ठाकरे गटातले 6 खासदार आज फुटलेत असं आता जाहीरच झालेलं आहे. त्यांनी संसदेत वेगळा गट स्थापन केला आहे आणि त्याला तातडीनं मान्यताही मिळालेली आहे. अर्थात हे सगळं अपेक्षित होतं. गेले काही दिवस असं होणार हे सांगितलं जात असताना ठाकरेंनी आपल्या खासदारांची बैठक घेतली. त्याला 4च खासदार उपस्थित राहिले. उर्वरित खासदार ऑनलाईन सहभागी झाले. अनेकांनी शपथा घेतल्या वगैरे वगैरे. हे सगळं सांगितलं जात असलं तरी हे होणार होतं याबाबत मात्र अनेकांच्या मनात शंका होती आणि ती आज अखेर खरी ठरली. गेल्या 1.5 वर्षापासून ही शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न चालू होता. तो शिंदेकडून केला गेला की भाजपकडून, याला आता तसा काही अर्थ नाही. कारण ठाकरेंचे 6 खासदार आता त्यांच्यापासून दूर गेले हे तरी आज निश्चित झालंय. उद्या ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक बोलवली आहे. त्यासाठी या फुटीर खासदारांना व्हीप बजावण्यात आलेला आहे. ते उपस्थित राहिले तर काय होणार नाही होणार हा भाग अलैदा. जे काय होणार ते आपण गेले 2-3 वर्ष बघतोच आहोत. शेवटी या खासदारांना मान्यता मिळेल. ते पुढे कदाचित शिवसेनेच्या स्थापना दिनाच्या सुमुहूर्तावर कुठल्या तरी पक्षात विलीन होतील आणि पुन्हा एकदा आणखी एका पक्षाचं रसातळाला जाणं हे आता अधोरेखित झाले असं म्हणता येईल. अलीकडे तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार फुटले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्यांनी एनडीएला पाठिंबा दिला. ही जी फूट ठाकरे गटाचे त्याचंही तेच होणार यात काही शंका नाही. परंतु सर्वसामान्यांच्या मनात आता प्रश्न पडलाय की हे चाललंय तरी काय? कोणत्या चिन्हावर तुम्ही निवडून येतात, पुढे जाऊन काय करतात? हा जो काही गद्दारीचा कर्करोग ज्याला आपण कॅन्सर म्हणतो तो वेगवेगळ्या पक्षांना लागलाय, त्याच्यावर औषध काही सापडणार आहे की नाही? लोक तर असं म्हणतायत की ज्यांनी राजीनामे दिले, ज्यांनी पक्षातून स्थलांतर केलं किंवा फूट केली त्यांनी आधी राजीनामा द्या, कारण की त्यांना अमुक एका पक्षाचे म्हणून आम्ही निवडून दिलाय. अर्थात हे होणार नाही. कारण जे खासदार फुटले त्यांचाही एक दावा आहे. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्हाला निधी मिळत नाही, आमची अनेक कामं होत नाही वगैरे वगैरे. याच वेळी आधी फुटलेले उदय सामंत यांनी मात्र 4 वर्षापूर्वी आम्ही का फुटलो याचं उत्तर आता पुन्हा एकदा मिळालेलं आहे आणि आता तरी यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही ठाकरेंनी, असा त्यांनी दावा केलेला आहे. यामध्ये खरं काय खोटं काय याच्या भानगडीत आपल्याला पडण्याची गरज नाही. परंतु एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर काही कारणाने तुम्ही जर सोडून जात असाल तर तुम्ही पहिल्या त्या पक्षाचा राजीनामा द्या, तिथून त्या पदाचा राजीनामा द्या आणि नंतर जा. लोकांना प्रत्येकाचं स्वातंत्र्य अपेक्षित आहे. परंतु ही जी काही फुटीची लागण आहे हे भयंकर आहे, लोकशाहीला कलंक आहे आणि हे सातत्यानं चाललंय. भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्ष मुक्त भारत करण्याचा जो काही संकल्प सोडलाय त्या दिशेनं हळूहळू करता भारत देश चाललेला आहे. हे योग्य अयोग्य हे काळच ठरवेल. परंतु जे काही चाललंय ते ठीक चाललेलं नाही हे मात्र निश्चित. शिवसेनेचे 6 खासदार फुटत असताना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र ठाकरे गटातच राहणं पसंत केलं आहे. त्यांच्या या हिमतीला दाद द्यायला हवी. कारण असं सांगितलं जातं की गेल्या वर्षी देखील त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस किती कोटीची त्यांना ऑफर होती, परंतु त्यांनी पैशापेक्षाही पक्षाच्या निष्ठेला महत्व दिलंय आणि ही फार मोठी बाब आहे. नाशिकमध्ये राहून आणि राजाभाऊ वाजे हे काही गर्भश्रीमंत नाहीत. गेल्या निवडणुकीतलेच अनेक देणी अजून त्यांना द्यायची. असं असताना त्यांनी पैशाचं आमिष किंवा इतर काही आमिष असतील जी काय असतील त्याला लात मारून पक्षनिष्ठेला महत्व दिलेलं आहे. म्हणजे एकीकडे गद्दारांची लाट आलेली आहे, फुटीरतेचा कलंक लागू पाहत आहे. अशा वेळेसच हे सगळं टाळून पक्षाच्या सोबतच राहण्याचा एक आदर्श सुद्धा प्रस्थापित करण्याचं काम राजाभाऊ वाजेंनी केलंय आणि ते नाशिकच्या खासदारांनी केलंय. याला मला असं वाटतं अधिक महत्व आहे. राजाभाऊ वाजेंच्या निमित्तानं निष्ठेलाचा सुद्धा एक गरुड असतो, एक महत्व असतं, हे सिद्ध झालंय. 40 आमदारांबरोबरच आता 6 खासदारही फुटले आणि राज्यभरात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींची गळती ही सुरूच आहे. आता ही गळती कधी थांबणार हा फार मोठा प्रश्न आहे. याच्यातून एक असं लक्षात येत आहे की कुठेतरी काहीतरी चुकतंय. उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे
असं पूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्यांबाबत म्हटलं जायचं. परंतु आता सगळेच कावळे उडतायत, मावळे कुठे राहिलेत? मला असं वाटतं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची जी काही निष्ठावंत मंडळी असतील उरलेली राहिलेली, यांनी आता भविष्यात पक्ष टिकवण्याच्या दृष्टीनं काहीतरी विचार करण्याची गरज आहे आणि जी काही धोरणं असतील ती बदलण्याची गरज आहे. धन्यवाद.